खरं तर काल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचे पडलेले खांदे आणि गळालेला आत्मविश्वास स्पष्ट करत होता की त्यांनी स्वतःने सुद्धा मनातल्या मनात ती हार मान्य केलेली आहे. पण तरी सुद्धा ते काल असं रेटून म्हणाले की महिला आरक्षण विधेयक हे होणार होतं मंजूर. दादा तुमचा फोन घेऊन बाहेर जा, नाही तर फोन सायलेंट करा. महिला आरक्षण विधेयक हे मंजूर होणार होतं, मात्र या विधेयकाला विरोध केला गेला आणि तो विरोध हा विरोधकांनी केला. काही गोष्टी आपल्यासमोर स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या अतिशय बैजबार स्पष्ट करणं गरजेचं आहे. जर महिला आरक्षण विधेयक मंजूर होणार होतं 2026 मध्ये असं देवेंद्रजी म्हणत असतील तर मग हे ट्विट काय आहे हे आम्हाला देवेंद्रजींनी सांगावं. हे ट्विट याची तारीख आहे 20 सप्टेंबर 2023 सकाळी 9:14 2023चं ट्विट आहे हे. आणि यात देवेंद्रजी असं म्हणतात, ऐतिहासिक क्षण, लोकसभेने आज महिला आरक्षण विधेयकाला बहुमताने मंजुरी दिली. विधेयकाच्या बाजूने 454 मते पडली. लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये यामुळे महिलांना 33% आरक्षण मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांपैकी हे सुद्धा एक ऐतिहासिक पाऊल आहे. देशात रखडलेले अनेक प्रश्न निर्णय शून्यता आणि कर्तव्य शून्यतेमुळे अनिर्णित होते. आज नवा भारत सर्वसमावेशकतेच्या सर्वांच्या समान भागीदारीतनं विकासाच्या एका नव्या मार्गावर वाटचाल करतोय. माननीय पंतप्रधान मोदीजी यांचे खूप खूप आभार. संपूर्ण देशातील नारी शक्तीचे अभिनंदन. हे काय आहे हे आम्हाला जरा फडणवीस साहेबांनी समजावून सांगावं की जर आता तुम्ही म्हणताय की विधेयक मंजूर होणार होतं पण ते झालं नाही, विरोधकांनी विरोध केला, तर मग 2023ला तुम्ही कसं काय हे ट्विट केलं? हे काय बागेश्वर बाबत म्हणजे त्यांना एक दूरदृष्टी आहे म्हणून हे झालेलं आहे का? हे 2023ला आलेलं ट्विट आहे. बरं, हे फक्त देवेंद्रजींचं ट्विट आहे का? नाही. मी जरा आपल्याला अमित शहा यांचं सुद्धा एक ट्विट दाखवलं पाहिजे. जे अमित शहाजींचं जे ट्विट आहे हे ट्विट मी 2 ट्विट, एक विधेयक मांडण्याच्या आधीचं 2023ला आणि विधेयक मंजूर झाल्यानंतर. मांडण्याच्या आधीचं अमित शहांचं हे ट्विट आहे. हे बघा, 20 सप्टेंबर 2023 9:09 रात्रीच्या वेळेला केलेलं ट्विट आहे. यात अमित शहाजी असं म्हणतात, आय एक्सटेंड माय हार्टफेल्ट ग्रॅटिट्यूड टू Mr. PM Narendra Modi ji for the women's reservation bill passed in the Lok Sabha today. असं अमित शहा ऑन रेकॉर्ड सांगत आहेत. It has transformed the political discourse in our nation throughout the ages. Women in India have shaped individuals, families, our society and the economy with their care, compassion and selfless contribution. The new bill will harness their power in shaping the destiny of our nation. It will strengthen our parliamentary democracy by making our laws and policies more gender inclusive and effective. 20 तारखेचं हे ट्विट 2023चं. याच्यावर काय म्हणणं आहे फडणवीस साहेब? म्हणजे खरं कोण बोलतंय, खोटं कोण बोलतंय ते तरी एकदा जरा लोकांना कळू देत. एक 21 तारखेचं परत एक ट्विट आहे. हे अमित शहाजींचं ट्विट आहे. अमित शहाजी या ट्वीट मध्ये काय म्हणतायत बघा, देयर इज अ विल देयर इज अ वे, जहां चाह है वहां राह है. आवड असली की सवड मिळते, मार्ग मिळतो, असं अमित शहाजी म्हणतात. पुढे ते असं सांगतात, अ हिस्टोरिक माइलस्टोन वॉज अचीव्ड टुडे ऑन द पाथ ऑफ इक्विटेबल गव्हर्नन्स आज द राज्यसभा हॅज पास्ड द विमेन्स रिझर्वेशन बिल. म्हणजे लोकसभेत तर मंजूर झालंच झालं, पण दुसऱ्या दिवशी राज्यसभेत मंजूर झालं. त्याचं हे ट्विट सांगतात ते. आणि ते म्हणतात की द राज्यसभा हॅज पास्ड द विमेन्स रिझर्वेशन बिल बाय फुलफिलिंग अ लॉंग पेंडिंग डिमांड. मिस्टर PM Narendra Modi ji had sent a powerful message of gender equality and inclusive governance across the world. My heartfelt gratitude to Modi ji and congratulations to every citizen. हे भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं अभिनंदन करणारं ट्विट 2023चं आहे. यावर काय म्हणणं आहे? काय म्हणजे कोण खोटं बोलतंय? काल ते किती रेटून खोटं बोलत होते. बरं, हे पण जाऊ देत. ते म्हणतील हे AI आहे, काय सांगता येत नाही. तर मग मी एकदा सांगितलं पाहिजे की जेव्हा हे बिल संसदेमध्ये मांडलं जात होतं 23ला,
तेव्हा आणि बिल पास झालं तेव्हा अमित शहा काय म्हणतात, इसके साथ महिलाओं के अधिकार की एक लंबी लड़ाई का अंत हो जाएगा और जिसकी कल्पना इस G20 की बैठक में सम्माननीय नरेंद्र भाई ने समग्र विश्व के सामने रखी, ह्यूमन लेड डेवलपमेंट, उसके नए युग के श्री गणेश इसी बिल से होने जा रहे हैं। अब इस देश की माता, म्हणजे हे बिल पास झालंय हे 23ला अमित शहा सांगतात. हे खूप मोठं भाषण आहे. पण यानंतर एक रॅली झाली एका प्रचाराची आणि त्या निवडणूक प्रचाराच्या रॅलीमध्ये मोदीजी काय म्हणाले, कदाचित फडणवीस साहेबांना विसर पडला असेल तर त्यांना माहिती असलं पाहिजे. याच्यात मोदीजी स्पष्टपणे सांगतायत की 33% आता सीट आमच्या आरक्षित होणार आहेत. आता एवढं सगळं असतानाही ते असं म्हणाले काल की हत्या झाली, विधेयकाची भ्रूण हत्या झाली. फार मोठा शब्द वापरलाय. भ्रूण हत्या हा शब्द कदाचित भाजपच्या लोकांना वापरताना काही वाटत नसेल, पण मी एक संवेदनशील स्त्री आहे. भ्रूण हत्या हा शब्द पोटात कालवा कालव करणारा आहे. भ्रूण हत्या या शब्दाचं गांभीर्य त्यांना कळेल ज्यांना गोधरा दंगलीच्या वेळेला एखादं बाळ खडकावर आपटून मारलं जात असताना ज्यांनी त्याचं रिपोर्टिंग केलंय ते बघणारे आणि ते रिपोर्टिंग वाचणारे त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य कळेल. भ्रूण हत्या शब्द काय असतो. पण जर महिलांच्या हक्काच्या विधेयकाची भ्रूण हत्या केली असं त्यांचं म्हणणं असेल तर पुन्हा अजून एक कागद दाखवला पाहिजे की महिलांच्या हक्काच्या विधेयकाची भ्रूण हत्या जर कोणी केली असेल तर ती सगळ्यात आधी 1951 साली केली गेली. 1951ला जी भ्रूण हत्या केली ती कुणी केली आणि कधी केली, जेव्हा या देशाच्या पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा हिंदू कोड बिल मांडलेलं होतं, महिलांच्या अधिकारासाठी मांडलेलं होतं. महिलांना मूल दत्तक घेता यावं, त्यांच्या विवाहाच्या संबंधाने, त्यांच्या पोटगीच्या संबंधाने, त्यांच्या संपत्तीच्या वारसा हक्काच्या संबंधाने हे बिल होतं. आणि या विधेयकाला विरोध कोण करत होतं, फडणवीस साहेब, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे बरं का, की भ्रूण हत्या कुणी केली. तर ही भ्रूण हत्या केली होती ती सगळ्यात आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहानुभूतीधारक असणाऱ्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय. मी अत्यंत जबाबदारीनं बोलतेय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस जरी वाचले तरी हे संदर्भ सगळे मिळतील. आणि त्याचा हा उतारा मी जाणीवपूर्वक हा प्रिंट करून आणलाय की ज्याच्यामध्ये जेव्हा बाबासाहेब बिल मांडत होते तेव्हा या बिलाला कडाडून विरोध करणारे कोण होते तर RSSचे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय होते. संकेश्वर पीठाचे जेरे शास्त्री हे ठाण मांडून दिल्लीच्या बाहेर बसले होते आणि बाबासाहेबांच्या विरोधात शंख करत होते, आंदोलन करत होते. हे बिल होऊच नये म्हणून शेवटी वैतागलेल्या बाबासाहेबांनी जर मी या खुर्चीवरून महिलांना न्याय देऊ शकत नसेल तर मला पदावर राहण्याचा अधिकार नाही असं म्हणत बाबासाहेबांनी राजीनामा दिला. ते खरे महिलांचे कैवारी होते. फडणवीस साहेब, आपण जर खरंच महिलांचे कैवारी असाल आणि आपल्याला जर एवढं वाटत असेल तर हे सगळं 1 कोटी सह्या बियाचं काही गरज नाही. काय तुमची तयारी आहे का? काय तुमची तयारी आहे का तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायची? कारण महिलांच्या अधिकारासाठी आपल्या केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारी पहिली व्यक्ती या देशात झाली, शेवटची व्यक्ती या देशात झाली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. जेव्हा बाबासाहेबांनी मांडलेल्या महिलांच्या अधिकाराच्या बिलाची भ्रूण हत्या ही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी केली. यावर तुमची उत्तरं मला अपेक्षित आहे. आता त्याच्यानंतर ते असं म्हणाले की आम्ही हे विधेयक करणारच होतो परंतु याला आवश्यक ते बहुमत मिळालं नाही. पण ते बहुमत मिळालेलं आहे हे मी मागच्या ट्विटमध्ये सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणाले की फुल्यांचा 200वा जन्मशताब्दी वर्ष आहे आणि तरी सुद्धा फुल्यांचं नाव घेणाऱ्या लोकांनी कसा विरोध केला. तर फडणवीस साहेब, खरंच आपण फुल्यांचं नाव घेऊ शकता का? कारण ज्यांना फुल्यांचं नाव घ्यायचा अधिकार असेल ती माणसं फुलेवाडा एखाद्या NGOला व्यवस्थापनासाठी देणार नाही. भुजबळांच्या संस्थेला फुलेवाडा
व्यवस्थापनासाठी देण्याचा निर्णय कोण घेणार होतं? कोणाच्या मार्गदर्शनाखाली होणार होता? फुल्यांचा असं कोणता नियम तुम्ही पाळलेला आहे? फुल्यांचा कोणता विचार तुम्ही अंगीकारलेला आहे? आणि जर फुल्यांचा विचार तुम्ही अंगीकारलेला आहे, तुम्हाला फार आव्हानं देण्याचा छंद आहे. काल तुम्ही खूप आव्हानं दिली, तर मी एक आव्हान देते. एवढं जर तुम्हाला क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांच्या नावाचा इतका तुम्हाला गवगवा करावासा वाटत असेल, तर फुल्यांनी लिहिलेले गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड या 2 पुस्तकांचे जाहीर वाचन, मी परत रिपीट करते, फुल्यांनी लिहिलेल्या गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड या 2 पुस्तकांचे जाहीर वाचन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये तुमची करायची तयारी आहे का? किंबहुना या पुस्तकांवर मोहन भागवतजी यांची मतं काय आहेत हे एकदा त्यांना विचारून घ्या आणि मग फुल्यांचं नाव घ्या. बाकी त्याच्यावरती बोलायला माझी कधीही तयारी आहे. काल ते असं म्हणाले की 134वा संशोधन दुरुस्ती विधेयक परिसीमन विधेयक, अगदी बरोबर आहे, ते परिसीमन विधेयक होतं. मग तुम्ही त्याला महिला विधेयक का म्हणालात? महिला विधेयक 23ला पारित झालं, तुम्ही आणलं होतं ते परिसीमन विधेयक. परिसीमन विधेयक म्हणजे काय? परिसीमनला डिलिमिटेशन म्हटलं जाते. याचा सरळ साधा मराठीतला अर्थ की मतदारसंघांची रचना बदलणे. आता हे करताना 1971च्या जनगणनेनुसार 2000 पर्यंत, काल फडणवीस साहेब आपण 2 वेळा 71च्या ऐवजी 76 असा उल्लेख केला. आपण 1976 असा उल्लेख केला. 1971ची जनगणना आहे, हे कृपया समजून घ्या. 1971च्या जनगणनेनुसार 2001 पर्यंतचे मतदारसंघ ठेवले होते. 2002ला अटल बिहारी वाजपेयी यांनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीयुत कुलदीप सिंह यांच्या अध्यक्षतेखाली अर्धन्यायिक आयोग नेमला होता. अर्धन्यायिक म्हणजे ज्याला चॅलेंज करता येत नाही. हा जो सेमी ज्युडिशियल जो बनवलेला होता कमिशन, ज्याने 2007-8ला आपल्या शिफारशी लागू करण्यासाठी पाठवल्या होत्या आणि त्यात स्पष्ट केलेलं होतं की आपल्याला डिलिमिटेशन करायचं आहे. पण हे डिलिमिटेशन करताना तुम्ही काल असंही म्हणालात की 2023 साली संविधान संशोधन झालं, त्यात डिलिमिटेशन आणि सेन्ससचं बिल काय होईल, 27 पर्यंत सेन्सस शक्य नव्हता, म्हणून 11च्या सेन्ससनुसार आरक्षण करावे असे ठरले. 11चा आकडा कुठून काढला तुम्ही? 11चा आकडा कुठून काढला? जर 2002ला नेमलेल्या आयोगाने 2007-8ला शिफारशी दिलेल्या आहेत आणि 11ला काही झालेलंच नाहीये, तर तुम्ही आकडा कुठून काढता? तो महत्वाचं, साऊथवर अन्याय होऊ नये हा सगळ्यात कळीचा मुद्दा. काल ते म्हणाले की एक भ्रम पसरवला जाते विरोधकांकडून की साऊथवर अन्याय होईल, साऊथवर अन्याय होईल. ते सांगताना त्यांनी असंही सांगितलं की 1971च्या जनगणनेनुसार 45 कोटीची एकूण लोकसंख्या होती, ज्याच्यानुसार खासदारांची संख्या 542 अधिक 1 होती. विशेषतः साऊथ मधून आलेले जे खासदार होते, ते जे खासदार आहेत ते 23.76. आता जर संख्या वाढली तर 23.87. माझा या पत्रकार परिषदेतनं पुन्हा एकदा प्रश्न आहे फडणवीस साहेब, आपण असं म्हणालात की साऊथची सुद्धा संख्या वाढेल आणि ती 50% वाढेल. जर 50% संख्या वाढेल असं आपलं म्हणणं असेल आणि आता जर 23.76 आहे, तर 23.76चं 50% हे 47% व्हायला पाहिजे. ते 23.87 असा आकडा तुम्ही कुठून काढला? एक. दुसरं असं, हा माझ्याकडे एक ग्राफ आहे. या ग्राफ मध्ये कृपया हे आपण समजून घ्या की निळ्या अक्षरातली जी लोकसंख्या आहे ही जी आहे ही 71 सालची आहे आणि 21 जी आहे ही पिवळ्या अक्षरामधली आहे. विशेषतः ही वेगवेगळी वर्ष आहेत आणि यांच्या लोकसंख्या बघा कशा आहेत त्या. बिहारची जर लोकसंख्या बघितली तर ती कितीने वाढते, तर त्याच्यातला एक वर्षाचं जेव्हा पॉप्युलेशन सांगितलं जाते तर त्यावेळेला ते इकडे 4 करोड दिसतं, राजस्थान अजून कमी दिसतं, पण उत्तर प्रदेश एकदम सगळ्यात हायेस्ट दिसतं. हा ग्राफ माझा नाहीये, हा कॅस्टचा ग्राफ आहे. हा जिओग्राफिक पॉलिटिकल मॅप आहे, ज्याला राजकीय भूगोलाचा नकाशा म्हणतात. त्या राजकीय भूगोलाच्या नकाशामधला हा ग्राफ आहे की उत्तर प्रदेशची लोकसंख्या किती दिसते आणि केरळची लोकसंख्या किती दिसते. आता जर ते काय म्हणतात, देवेंद्रजी असं म्हणाले, काल ते म्हणाले की आम्ही पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट असं त्यांनी शब्द वापरला. पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट म्हणजे काय,
की लोकांच्या एकूण संख्येच्या तुलनेत असणारं प्रतिनिधित्व, ठीक आहे. आता हे जर लोकसंख्येच्या तुलनेत असणारं प्रतिनिधित्व वाढणार असेल, जर केरळची लोकसंख्याच वाढली नाही तर खासदारांचा आकडा वाढेल कसा? केरळची लोकसंख्याच वाढलेली नाही आणि उत्तर प्रदेशची मात्र लोकसंख्या वाढलेली आहे. आता कुणाची जास्त खासदार जाऊ शकतील बरं? म्हणजे साऊथ विरुद्ध नॉर्थ हा संघर्ष कोण उभा करत आहे? तर हा संघर्ष भाजपा उभा करत आहे. भाजपाला याची काय गरज आहे? जर भाजपाला वाटतंय की महिलांना द्यायचंय तर 543 मधलं द्या, आम्ही तयार आहोत. तरीही काल फडणवीस साहेब असं म्हणाले की विरोधक रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे आहेत. वाईट वाटलं मला. मुख्यमंत्री महोदयांकडून अशी भाषा अपेक्षित नाही. मुख्यमंत्री महोदय, काही असलं तरी तुम्ही आमच्या राज्याचं प्रतिनिधित्व करता, पण तुम्ही म्हणालात की रंग बदलणारे सरडे वगैरे. मी असे कुठलेही शब्द वापरणार नाही, पण रंग बदलणारा सरडा काय असतो? आम्ही तर असं कधी काही केलं नाही, पण काही फोटोज आपल्याला दाखवले पाहिजे. ताई एक एक फोटो घ्या आता हातात. घ्या करुणाताई, फोटो घ्या. घ्या गजाभाऊ, फोटो घ्या. घ्या दादा, फोटो घ्या. घ्या फोटो घ्या. अजून एक हातात घ्या फोटो. त्यांच्या हातात द्या. अजून एक घ्या. अजून एक घ्या. रंग बदलणे, रंग बदलणारा सरडा असो ते म्हणाले. घ्या. 2-2 फोटो घ्या हातात. घ्या भाऊ, फोटो घ्या हातात. अजून खूप आहेत माझ्याकडे. बापरे, इतके फोटो म्हणजे मी आता काय एवढे फोटो कसे घेऊ मी, मला समजत नाहीये. बघा जमलं तर दादा घ्या बरं अजून एक फोटो. रंग बदलणारा सरडा असं म्हणाले की काय फोटो. बापरे, आम्ही म्हणणार नाही असं काही. देवेंद्रजी, आम्ही असं अजिबात बोलणार नाही रंग बदलणारा सरडा वगैरे. पण हा सॉरी, सॉरी दादा, सॉरी दादा. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. आमच्या देशाचे हे पंतप्रधान आहेत आणि त्यांची गरिमा हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आता हे काय आहे दादा? हे काय आहे? हे सगळं काय आहे ते आम्हाला एकदा फडणवीस साहेब तुम्ही समजावून सांगा. हा नाही, मी त्याच्यावर बोलते ना. मी फ्लोअर ओपन करते दादा, माझे मुद्दे पूर्ण होऊ देत ना. म्हणजे तुम्ही विरोधकांना रंग बदलणारे सरडे म्हणणार, तुम्ही भ्रूण हत्या शब्द वापरणार, कधी तुम्ही म्हणणार की मनमोहन सिंग तो रेनकोट पहनकर नहाते हैं, असे शब्द प्रयोग लोकप्रतिनिधींच्या तोंडी शोभत नाही. मला एक सुसंस्कृत वारसा आहे. माझ्या आई वडिलांचे, माझ्या नेतृत्वाचे माझ्यावर अतिशय चांगले संस्कार आहेत. त्यामुळे मी कुठलेही वाईट शब्द वापरणार नाही. 1 मिनिट थांबा ना दादा, 1च मिनिट थांबा. हे माझे मुद्दे पूर्ण होऊ देत मला. आता हे सगळं झाल्याच्या नंतर मी जरा अजून पुढे गेलं पाहिजे. माझ्याकडे खूप आहे. ते काय काय म्हणाले ते माझ्याकडे सगळं आहे. मग ते म्हणाले की या सगळ्यांच्या मध्ये त्यांनी सांगितलं की पुरुषी आणि रिग्रेसिव्ह मानसिकता आहे. पुरुषी आणि रिग्रेसिव्ह हे शब्द त्यांनी वापरले. ते म्हणाले की विरोधकांची रिग्रेसिव्ह मानसिकता. फडणवीस साहेब, आमची रिग्रेसिव्ह मानसिकता असेल तर आपण मला सांगा, या देशाचं सर्वोच्च पद हे महामहिम राष्ट्रपती पद आहे. मग महामहिम राष्ट्रपती पदावर असणाऱ्या द्रौपदी मुर्मूजी यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभामध्ये अजिबात येऊ दिलं नाही. ही मानसिकता कोणती आहे? याला रिग्रेसिव्ह मानसिकता म्हणतात की अजून काय म्हणतात हे आपण मला सांगा. मला याचं उत्तर पाहिजे, कारण तुम्ही आम्हाला रिग्रेसिव्ह म्हणताय. पुढे ते असं म्हणाले की फक्त महिलाच नाही तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या महिलांवर सुद्धा अन्याय झालाय. फडणवीस साहेब, तुम्ही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणालात. मी शेड्यूल कास्ट मध्ये येत नाही साहेब, मी शेड्यूल ट्राईब मध्ये येत नाही. पण मी ज्या समूहातनं येते, माझ्या समूहातला पार्लमेंट सोडा साहेब, पार्लमेंटमध्ये नाहीये, विधिमंडळामध्ये नाहीये. माझ्या समूहाचा माणूस हा खाली ग्रामपंचायतीत पण नाहीये. फडणवीस साहेब, मला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुमच्याकडे काय कार्यक्रम आहे? तुम्ही म्हणताय ना की एससी आणि एसटी वर अन्याय होतोय, तर एससी, एसटी, एनटी, डीएनटी, एसबीसी, ओबीसी, मायक्रो मायनॉरिटी, मी मायक्रो मायनॉरिटीची आहे. काय तुमच्याकडे उपक्रम आहे माझ्यासाठी सांगा मला.